शरीरातली चरबी जाळण्यामागे एक विज्ञान आहे आणि एकदा का ते समजलं की सगळंच सोपं होऊन जातं. आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न मला वाटतं जवळजवळ प्रत्येकालाच पडतो, नाही का? की एवढे प्रयत्न करून सुद्धा ही चरबी कमी का होत नाही? बरं, ह्याचं उत्तर आहे ना, ते एका जैविक रहस्यात दडलंय. आणि आज आपण तेच रहस्य अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर एका खास बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये म्हणजे जैविक प्रक्रियेमध्ये लपलेलं आहे. ही प्रोसेस एकदा का समजली की चरबी कमी करण्याचं कोडं सुटायला मदत होते. हो, त्या प्रक्रियेचं नाव आहे लायपोलिसिस. हे नाव लक्षात ठेवा, कारण हेच ते महत्त्वाचं बटन आहे जे शरीरातलं फॅट बर्निंग सुरू किंवा बंद करतं. मग ही लायपोलिसिस प्रक्रिया नक्की आहे तरी काय? चला, याबद्दल थोडं अजून जाणून घेऊया अगदी सोप्या शब्दात. तर लायपोसिस म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपलं शरीर ऊर्जेसाठी स्वतःच्याच फॅट स्टोअर्सचा वापर करायला लागतं. खरं तर ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक फॅट बर्निंग सिस्टीम आहे. याला असं समजूया की आपल्या शरीरात फॅट बर्निंगसाठी एक ऑन ऑफ स्विच आहे. जेव्हा हा स्विच ऑन असतो तेव्हा चरबी जळायला लागते आणि जेव्हा तो ऑफ असतो तेव्हा चरबी साठायला लागते. अगदी साधं सोपं गणित आहे, बरोबर? चला तर मग आता त्या घटकांबद्दल बोलूया जे हा फॅट बर्निंगचा स्विच ऑन करतात आणि आपल्या शरीराला चरबी जाळण्याचा सिग्नल देतात. इथे बघा, व्यायाम किंवा उपवासाच्या वेळी ॲड्रेनालिनसारखे हार्मोन्स वाढतात. इंटरमिटंट फास्टिंग केल्याने इन्सुलिनची पातळी खाली येते, जे फॅट बर्निंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. व्यायाम केल्यावर स्नायूंना ऊर्जेची गरज लागते आणि शरीर मग चरबी जाळू लागतं. आणि हो, शांत आणि पुरेशी झोप घेतल्याने ग्रोथ हार्मोन वाढतो, जो थेट लायपोलिसिसला चालना देतो. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या हा ऑन स्विच दाबण्याऐवजी उलट ऑफ स्विच दाबतात आणि फॅट बर्निंगची प्रक्रिया थांबवून टाकतात? म्हणजे सगळ्यात मोठा विलन कोण असेल तर तो आहे हाय इन्सुलिन. जेव्हा आपण साखर किंवा मैद्याचे पदार्थ खातो तेव्हा रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि इन्सुलिन वाढलं की लायपोलिसिस थांबतं, अक्षरशः थांबतं. सतत काही ना काही खात राहणं, अपुरी झोप, स्ट्रेस या सगळ्यामुळे तीच परिस्थिती तयार होते. मग शरीर फॅट बर्न करण्याऐवजी उलटं ते साठवायला लागतं. म्हणजे हे सगळं एका बॅलन्सवर अवलंबून आहे. एका बाजूला आहेत उपवास, व्यायाम आणि चांगली झोप, जे फॅट बर्निंगचं स्विच ऑन करतात. तर दुसऱ्या बाजूला आहे सतत खाणं, व्यायामाचा अभाव आणि ताण, जे तोच स्विच ऑफ करतात. निवड आपली आहे. बरं, आता आपण का आणि कसं हे तर पाहिलं. आता वळूया काय करायचं याकडे. या विज्ञानाचा वापर करून आपण लायपोलिसिसची प्रक्रिया कशी वाढवू शकतो? हे 8 उपाय म्हणजे एक प्रकारे एक ॲक्शन प्लॅनच आहे. जेवणात 12 ते 16 तासांचं अंतर ठेवण्यापासून ते साखर टाळण्यापर्यंत आणि व्यायामापासून ते स्ट्रेस मॅनेजमेंटपर्यंत या सगळ्या गोष्टी थेट लायपोलिसिसचा ऑन स्विच दाबण्यासाठी मदत करतात. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा विचार, चरबी कमी करणं म्हणजे शरीराशी युद्ध करणं अजिबात नाही. उलट शरीराचे हॉर्मोनल सिग्नल समजून घेऊन त्यांच्यासोबत मिळून काम करणं आहे. हे फक्त कॅलरी मोजत बसण्यापेक्षा खूप जास्त परिणामकारक आहे. आणि जाता जाता हा एक विचार, आज आपण जे काही समजून घेतलं त्यावरून असं म्हणता येईल का की आपण काय खातो यापेक्षा कधी आणि कसं खातो हे जास्त महत्त्वाचं असू शकतं? यावर विचार नक्की करा.